आता माझं होईपर्यंत बसा म्हणतात ते खाली. आमदार अरुण अण्णा लाड साहेब, माजी आमदार माननीय सदाशिवराव पाटील भाऊ, आपले ज्येष्ठ नेते माननीय शंकरदादा पाटील, अविनाश पाटील काका, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्यानंतर अतिशय उत्तम भाषण महाराष्ट्रात जे करतात आणि भारतीय जनता पक्षाचं खरं स्वरूप तुमच्या समोर मांडतात, आणि मी गेल्यानंतर ज्यांचं भाषण आहे ते नितेश कराळे सर वर्ध्यावरून आलेत. वर्ध्याहून इथं तुर्चीचे संजय पाटील, या मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते हयूम सावनूरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे साहेब, प्रमोद अमृतसागरजी, बोरगावचे संग्राम पाटील, विलास पाटील, संतोष जाधव, प्रकाश खुजट, मुकुंद ठोंबरे, राजू जानकर, प्रकाश माने, सिद्धनाथ जाधव, मनोहर चव्हाण, महेश फळतरे, नितीन जाधव, हरिभाऊ माने, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी 20 नोव्हेंबरला करणार आहात. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपणा सर्वांना आम्ही दिलेला आहे. वैभव पाटील, ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणाने नेतृत्व केलं. नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे, अनुभव आहे, पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल, असा चेहरा आम्ही आपणा सर्वांना दिलेला आहे. शेवटी माननीय सदाशिव भाऊ यांच्या सारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या, त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी देऊया, आणि म्हणून त्यांना आम्ही संधी दिली. त्यांच्याबरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कलमध्ये शांतता आहे, म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे. आपण सगळे या भागात RR पाटील आपले आमदार होते, आपण त्यांना नेहमी साथ दिली. ती साथ देत असताना आज पक्ष अडचणीत आहे. आबा असते तर आबांनी पूर्ण ताकदीनं शरद पवार साहेबांची साथ दिली असती. पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना सोडून काही लोक गेली आणि सध्याचं सरकार स्थापन झालं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फोडण्याचं काम यांनी केलं. या सगळ्या संकटाच्या काळात RR आबांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आणि म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना पहिल्यांदा माझं आव्हान आहे की स्थानिक काही गट असोत, स्थानिक काही असलं तरी RR आबांना मानणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काही झालं तरी शरद पवार साहेबांच्यासाठी आपल्या वैभव दादा पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे. आणि ते काम या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी करावं अशी पहिली विनंती. या मतदारसंघामध्ये तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, म्हणून त्यातल्या त्यात नवा चेहरा आम्ही घेतला. तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले.
त्यामुळं थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथम दर्शनी वाटते. पण काही गेल्यावर नवीन लोक आली आणि ती आता वैभव दादांचं काम करतायत. बाबूराव मुळीक साहेबांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सदाशिव पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलेलं होतं. आज नव्या पिढीला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करताना या भागातल्या तरुणांचंही कर्तव्य आहे की नव्या चेहऱ्याला संधी देत असताना वैभव दादांच्या सारख्या एका अनुभवी पण नव्या चेहऱ्याला आपण संधी देऊ शकतो. खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. तुम्ही एका बाजूने महागाईला तोंड देताय, दुसऱ्या बाजूने बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे. उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत. नोकऱ्या मिळत नाहीत अशी घराघरातली परिस्थिती झालेली आहे.